नमस्कार मंडळी, मुंबईचा शीर्षिकर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज आपल्या चॅनलचे जे लाखो दर्शक आहेत त्यांच्यासाठी लाख मोलाचे जे वस्ताद मंडळी आहे, आज अचानकपणे आपल्याला जे भव्य दिव्य मैदान रत्नागिरीमध्ये आयोजित केलेलं आहे त्या निमित्ताने भेट होते. तर असे जे काय आपल्या समोर ही हस्ती बसलेली दिसते आणि आपलं नशीब आहे की आपण त्यांची मुलाखत घेण्याचं आपल्याला भाग्य घडते. आज खऱ्या अर्थानं हे नक्की कोण आहेत हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. वस्ताद, आपली थोडक्यात परिचय द्या आणि त्याच्यानंतर आपण कोणाकोणाला घडवलेलं आहे, त्यासाठी काय काय केलेलं आहे ते कृपया सांगावं. मी सरदार पाटील भामटेचे. मी भामटेचे. भामटे गाव, करवीरमध्ये भामटे गाव आहे. माझ्या तालमीचं नाव जहामान तालीम मंडळ भामटे. मी ह्या इथे बदाम मुगदूम, पैलवान बदाम मुगदूम 25 किलोला दिल्ली ते कुस्ती स्पर्धेत त्याचा द्वितीय क्रमांक बसला. मी गावात बरीचशीच मुलं अशी तयारी केलीत. आणि एक माणिक पाटील एक आहेत. माणिक पाटील म्हणून आहे, ते रेल्वेला हेला आर्मीत भरती झालेले आहेत. असं प्रदीप आहेत, प्रदीप पाटील आहेत, आर्मीत आहेत. गुंडाजी मुगदूम आहे, ते बी आर्मीत आहेत. अजित नलवडे आर्मीत आहेत. तुषार आळवेकर एक आर्मीत आहेत. आणि प्रदीप पाटील बी आर्मीत आहेत. आणि सागर पाटील म्हणून आहेत, ते बी मोठा पैलवान होता, ते बी आमचं पोलीस खात्यात आहेत. प्रधान जाधव ते बी चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला आहेत, SI मध्ये आहेत. आणि विनायक पाटील म्हणून आहेत, ते बी आर्मीतच आहेत. आणि बदाम मुगदूमची परिस्थिती अशी होती सर की गावात पैलवान असे व्हायची तिची परिस्थितीच नव्हती. 2 गुंठे रान होतं. आणि आम्ही सगळ्या पोरांनी गावातल्या मिळून त्याला गावच्यांनी सगळ्यांचं करून पैलवान मोठा केला. आणि आता ते रेल्वेमध्ये सर्व्हिसला आहे. म्हणजे मंडळी बघा, शून्यातून पैलवान घडवणं, त्याची परिस्थितीची जाणीव ठेवून त्याला अगदी टॉपला नेऊन ठेवण्याचं जे काम आहे वस्तादांनी केलेलं आहे. आणि आज खरोखरच गर्व वाटत असेल. अशी जी मंडळी मिलिटरीमध्ये, इंडियन मिलिटरीमध्ये, भारतीय सेनेमध्ये जे भरती झालेले दिसतात. ज्ञानेश्वर देसाई म्हणून काय, ते बी आता आर्मीत आहे. आता नवीनच भरती झालेली आहे. नवीन भरती झालेला आहे. आणि राजेंद्र पाटील बी आता नवीन झालाय. आणि अभिजित पाटील ते बी आर्मीमध्ये आहेत. ह्या सगळ्यांना असे पुढे गेलेले बघितल्यानंतर पाठीमागे येणारे जे पैलवान आहेत ते समोरच्याचा आदर्श ठेवतायत. मग हे बघून आमच्या गावामध्ये काय झालं, आमच्या गावामध्ये कसं झालं, एका पाठोपाठ एक तयार झाला. आणि आमच्या गावच्या सगळ्या, म्हणजे आमच्या गावात राजकारण जरी असलं तर देसाई असून दे, पाटील मुगदूम असून द्या, आमच्या गावचा सगळ्यांचा हिस्सा ह्या सगळ्या पैलवानांनी आहे. आणि त्याच्यामुळे काय अडथळाच नाही. आमच्या गावचं भामटे जरी नाव असलं तर त्याचा गैरसमज बरोबर, अगदी बरोबर आहे. भामटे आहे, आमचं गाव भामटे गतीने या नावानं नाही आहे. आपण भामट्यांना पुरून उरणार तयार केलेले पैलवान त्या ठिकाणी आहेत. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि मी कधीच सर देसाई पाटील कधीच मानलं नाही. कुस्ती क्षेत्रात तरी देसाई पाटील काय नाही. आणि गावातला कोणीही गरीब पैलवान असेल त्याला आम्ही सगळी, म्हणजे माझं मित्र मंडळी सगळी जी आहे, सगळ्यांचं योगदान आहे. कृष्णा तावडे, राजू देसाई, धनाजी पाटील, भिवाजी पाटील आणि कृष्णा देसाई, अशी आहे ही सगळी राबून आम्ही केलेलं आहे. आणि सगळ्यांची साथ आहे आम्हाला. असं नाही की रोजंदारी करतेली सुद्धा भांगलाय जाणारी माणसं, म्हणजे स्त्रिया असून देतात किंवा पुरुष असून देतात, मैदान घेतलं तर 1000-1500ची हे वर्गणी देतात. आणि गैरसमज लोकांचं कसं असतंय, मैदान घेतलं की त्यात 4 रुपये वस्तात असं काही नाही आहे सर. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खिशातला आधी घालायला लागतंय आणि खिशातलं घातलं तर ते काढून बी घ्यायला लागतंय. आम्हाला बी ते फरक आहे ना. कारण आता कोण मोठी झाली तर सर गाठपून घेत नाही. अगदी आता ते एकदा पक्ष्यांचे पंख फुटले की ते जाणारच आहेत. शेवटी उडवायला शिकवणारे, आता माझा पण, मी स्वतः टीचर आहे, 30 वर्ष झाले. आपलं काम काय आहे, त्यांना घडवणं, शून्यातून घडवणं. बाकी शेवटी त्यांच्या करिअर साठीच आपण करतोय. आपला रोल आपण प्रामाणिकपणे केला, हेच त्याचं समाधान, दुसरं काय आहे. ठीक आहे. वस्ताद, आपल्याविषयी सांगा की. तसं माझं नाव तुकाराम मैपती पाटील.
आपला इतिहास सांगायचं म्हणजे माझ्या पैलवानकीच्या ह्याच्यापेक्षा माझे वडील होते. अच्छा. तिने मला वाटते महाराष्ट्राला 7 वर्ष सलग पदक आणून दिलेले आहेत. ओके. सुवर्ण पदक हे आणले महाराष्ट्राला. आणि एकेवेळी रुस्तम हिंदला हरिश्चंद्र मामा आणि आमच्या वडिलांची दोघांचीच निवड झाली कोल्हापुरात. अरे वा. मग त्यांचाच वारसा घेऊन माझा पुढे चालू ठेवला. म्हणजे गरीबातनच म्हणजे जे हे आहे ते. मग माझा वास्तविक फॉर्म मध्ये यायचा आणि अचानक माझी एक खांद्याची दुखापत झाली. त्यावेळी मला वाटतं मी नांदेडला नॅशनल होतं त्यावेळी माझी ती खांद्याला दुखापत झाली. मग त्यावर समजा प्रयत्न केला भरपूर नवीन काय होईल इकडे तिकडे, पण काय खांद्यामुळे दुखामुळे साथ दिली नाही. मग त्याचा आता आपली तर खंत भरून काढायची आहे, ही कशी काढायची. मधला काळ असा विषय झाला की मला बैलगाडीचा छंद लागला. कुस्ती सोडला बैलगाडीचा छंद लागला. आणि आता जे माझे गुरु आहेत विश्वादादा हरुगले, जे आता गंगावेश तालमीचे मेन गुरु आहेत. बरोबर. आम्ही आता मी उत्तम पाटील आम्ही तिथं आहेच, पण आम्ही 2 नंबरचे गुरु, पण आमचे बी गुरु तिथे बसले. तिने एक वेळ ते बघितलं आणि माझ्याकडे 2.5 लाखाचा बैल होता पहिला, आणि मी ते पळवला. तिने तालीम संघ म्हणून आमच्या कोल्हापुरात आहे, त्या तालीम संघात बाळदादा गायकवाड म्हणजे होते मेन कोल्हापूरच्या आता. त्याची गोष्ट सांगितली की माझे म्हणजे विश्वादांचे गुरु कोण, आमचे वडील. तिने सांगितले की आपले जे गुरु जे होते महिपती पाटील त्यांचा मुलगा म्हणजे तुकाराम, माझी खास ओळख की तुकारामला असा असा नाद लागलाय, कुस्ती सोडून तो बैलाच्या शर्यतीच्या नादाला लागलाय आणि मुलगा बाद होऊ नये. चांगला प्लेअर होता पण बाद होऊ नये. तिने निरोप तिथं दिला. मला तालीम संघातनं निरोप लिहावं, तिथं आमदार असून दे खासदार असून दे, तालीम संघातनं निरोप आलाय म्हटलं की सगळे आमदार सुद्धा तिथं भ्यायची. बाळदादांनी निरोप दिला तेवढा त्यांचा दरारा. अच्छा. एकनिष्ठ माणूस, ब्रह्मचारी माणूस, लग्न केलं नाही काही नाही, त्यांची आयुष्य सगळं जाग्या सगळं ह्याच्या सगळं आयुष्य बाळदादांनी कुस्तीसाठी निश्चय केलं. आज जर त्यांचं कोल्हापुरात कधी बी कुणाच्या जरी तोंड ऐकलं सा तर अख्खी तालीम असून दे संघ असून सगळं तिन्ही तयार केलं. जिनी बाळासाहेब गायकवाड आणि आमच्या वडिलांनी युवराज पाटील 16 वर्षी अजून रेकॉर्ड कोणी मोडलेलं नाही. 16 वर्षी महाराष्ट्र केसरी केलं. 16 वर्षी त्यांचा 130 किलो बोजा केला. आणि ज्या म्हणजे उत्तरेकडे जे तुफानात आपण सतपाल त्या सतपालला अडवायचं काम केलेलं असेल तर युवराज पाटलांनी. आणि युवराज पाटलाला घडवायचं तर मी आवर्जून सांगितलं, असं काय मला नाही कुणीही काय म्हणते, बाळासाहेब गायकवाड आणि आमचे वडील त्या दोघांनी लई कष्ट घेतली. त्याची बाबा मेहनत कशी घ्यायची, त्याला थंडाई कवा द्यायची. युवराज तात्याची माहित नाही, आजकालच्या पोराशी माहित नाही. युवराज तात्याने आता म्हणायची पळाली की पैलवानचा खाना म्हणजे मस्तीचा खाना, हे एक शास्त्रच आहे. पैलवान झोपाय झाला तर पोटावर झोपू नये. म्हणून त्यासाठी एक व्यक्ती ठेवला, एक मुलगा ठेवला त्यासाठी. युवराज तात्या झोपलेत की त्यासाठी त्यानं जागर राहायचं. बरोबर. तो उठत नाही युवराज तात्या, जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत का नजर ठेवायची. नजर तो असा पाठीवर झोपला, पाठीवर झोपला, तो पालता झोपला. त्याचं कारण तुम्हाला समजलं पण असेल, पाठीवर झोपू नये असं म्हणून. त्यासाठी त्यावेळी काय तर 5-10 रुपये ठेवून तो माणूस ठेवलेला. युवराज तात्या तिकडे आले की बारडीवर थंडाई तिथल्या तिथं असाय की तिने ती प्यायली पाहिजे त्याच्यासाठी चौकशी करायची. आज असा काळ आहे की आजकाल व्यायाम करता सगळी मुलं कष्ट करतात, पण युवराज तात्यांचा घाम बसला की बारडीवर तिथं घाम निघायचा. अच्छा. अशी म्हणजे प्रत्येकाने युवराज काटेकोरपणे टाइम टेबल फॉलो केलेलं आहे, त्याच्याशिवाय घडू शकलेले नाहीत ना असे. त्याच्याशिवाय 16 वर्षी जोक नाही ना, 16व्या वर्षी अजून कुणी रेकॉर्ड म्हटल्यानंतर साधी गोष्ट आहे का. 16 वर्षी महाडकी झालेत आणि ज्या सतपालला कुणी पाडलं नाही त्या सतपालला त्यांनी पाडलेलं आहे. म्हणजे हे इतिहास घडतो हा एक. त्यांच्यानंतर मला वाटतं हरिचंद्र मामाने एक पाडलं. या 2 व्यक्तींनी सतपालला म्हणजे ते तुफानच होतं म्हणतोच आपण की उत्तरेकडचं जे तुफान आहे ते रोखणारे हे दोघेच. हे झालं ह्यांचं. माझी आणि पुन्हा तालमीकडे यायची वड म्हणजे एकमेव कारण विश्वादादा हरुगले. दादानी काय केलं, तालीम संघात सांगितलं की असं असं आहे. तिने बोलवून घेतलं. तुझं काय एका रात्रीत मी 2.5 लाखाचा बैल एका रात्रीत मी 16,000 रुपयाला देऊन टाकला जुडीदारला. तो मला माझ्या खिशात 16,000 आहे, ते 16च दे म्हणून पण हे बैल नाही. रात्रीत देऊन टाकला, माझ्याकडे बैल नाही सांगितलं. मग उद्यापासून ये तालमीत. बरोबर झालं. नवीन पुन्हा तालमीत जायला लागलो. नवीन पुन्हा जायला आम्ही विश्वादादा असून द्यात, मी असून द्या, उत्तम हे आम्ही सगळ्यांची व्यायाम घेणं येईल. मग त्यात म्हणा माऊली जामदाडे असून द्यात, महाभारत आता सिकंदर असून दे किंवा प्रकाश बनकर असून दे, कालीचरण असू दे, बरीचशी नावं घेईल तेवढी कमी आहेत. भैरू माने असू दे, कोण असू दे, शुभम असू दे, कोण कोण म्हणजे गंगाशला आलाच की 100-200 नावं निघतात. प्रत्येकाची नावं घ्यायची म्हणजे ते हे होणार नाही. पण एकमेव नाव ह्या सगळ्याच आमच्या सकट ह्याच्या सकट करायचं तर एकमेव कारण आमच्या पाठीमाग विश्वासदादा म्हणजे आज जो मी इथं आहे, आज तुम्हाला जे सांगालोय, आज जो आमच्या वडिलांनी जो मान, आता डोळ्यात पाणी फक्त यायचं राहिले. आज ज्या 20-22 वर्षा पाठीमाग या रत्नागिरी जिल्ह्याला जे काही मेडल आणून दिलं ते आमच्या वडिलांनी. अच्छा. आणि आज त्याचा जर गौरव करायला जर कारणीभूत असतील तर ही 2 व्यक्ती.
सकाराम पाटील आणि सकाराम. त्यासाठी टाळ्या कमी पडतील खरं तर, आज शब्द कमी पडतील. डिजिटल करून तिने लावलेला आहे की बाबा, आणि रत्नागिरीला एकमेव मिळेल ना ते. आजपर्यंत ना कुणी आणलंय ना, इथून अजून कुणी आणलेलं नाही. इथनं पुढे आणतील का मला माहित नाही, ते भाग वेगळा. आज म्हणून आजचं जे मैदान जे आहे त्याची पायाभरणी ह्यांच्या हातून घेतलेली आहे, आणि 100% तिथून यश मिळणार. आठवण काढली की पहिल्यांदा कुणी मिडल आणलेलं, महिपती पाटील कोण आहे माहित नव्हतं ना. मग तिने आवर्जून हिने सांगितलं असं अशी व्यक्ती होती तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यावेळेला मेडल मारलेलं. तिने आता ते पोस्टर सकट ह्याच्या सकट किंवा ते आता त्यांचा मरणोत्तर पुरस्कार आणि उत्कृष्ट कोचिंग म्हणून दोन्ही घ्यायचा योगायोग मला. म्हणजे किती वर्षानंतर परत इतिहास वडील मला वाटते 1970 ला तिने मेडल मारलेलं. म्हणजे 50-55 वर्ष झाले ना, जवळजवळ 55 वर्षानंतर हा योग परत तो योग येतोय आणि इतिहास पुन्हा इथून लिहायला सुरुवात होते. बघा 50 वर्षाच्या पाठीमागे मेडल मारलेलं, 50 वर्षानंतर ते मेडल ते राहिले नाहीत, पण त्यांचा मरणोत्तर पुरस्कार आणि माझा कोचिंगचा पुरस्कार दोन्ही एकदम आपल्याला शार येतात अंगावरती अक्षरशः ते ऐकूनच. आज इथं चालू आहे सत्कार, पण घरातनं आईंचे किंवा दिदींचे जीवन त्याशनी बाबा बरोबर आहे, त्याशनी हे वाटवलं ना. अभिमान जो आहे आणि पोराचं कर्तृत्व महत्वाचं आहे. ज्या मार्गाला ट्रॅक सोडून गेलेला होता तो नाद जो आहे सुटणं इतकं सोपं नाहीये. मी तुमच्यापेक्षा लहान आहे अनुभवाने त्या बाबतीत, पण ज्यांना बघितलेलं आहे ते नाद का की परत तिथून बाहेर काढून पुन्हा मूळ वळणावर आणणं, त्या नादापायी एकेकानी पदरच्या जमिनी गेल्या खूप आहे. त्याविषयी आपण न बोललेलं बरं आहे. आणि चांगलं पण झाले, पण असं नाही आपलं कर्तव्य ना. आणि ते कसं आहे म्हणजे हा कुस्ती नाद असा आहे का नाही, ह्याच्यातनं तोटा नाही ना. नाही, तोटा नाहीये. 100% तोटा नाही. शरीर मिळवलं जाते, त्या बाजूचं आपण न बोललेलंच बरं आहे. शरीर चांगलं राहतं. पण एक बाबा गेलेला हे मुलगा पूर्ण वाया गेलेला, बरोबर आहे. कुस्तीच्या टॉपचा असताना सुद्धा आणि पुन्हा वाया गेला, वाया जाऊन. आणि म्हणजे मला एकमेव कारण, मी आता प्रश्न सांगतो, मला असं काय म्हणाय नाही, मला एकमेव कारण मी 17 वेळा नाव का घेतोय, ज्या ईश्वरदादांनी मला एक फक्त माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. ईश्वरदादा हरपली पुन्हा ह्या. आज मला वाटते लय नसताना कुठे बी स्पर्धा असू द्या, गंगावीची आमच्या पोरं असू द्या, कुठे जागी स्पर्धा असू द्यात, 100% त्या पोरांसंग जाणे कोचिंगला. काही अशी पण माझी व्हिडिओ आहेत कोचिंगला की एकेकाने ती लाखाच्या वर लाईक मिळाल्यात. होय का? तुम्ही जीव तोडून सांगता. आणि त्यात मला कसं आहे, मला वाटतं यांच्यापेक्षा मी लहान असेल, पण हिनी मला मोठं केले. तुम्ही चांगलायचा कर्तृत्व, आणि हिंचा सपोर्ट असा आहे की तुम्ही जर आता हिंची मुलगी जुनी असली तरी हिमते वस्तात तुम्ही आमच्या मुलगीला सांगा. मग ह्यांचं कोण जर असेल तुम्ही सांगा, तुम्ही करताय. अगदी बरोबर आहे. मग ह्यांच्यासारख्या सपोर्ट असल्यामुळे आपण या स्टेजला आहे. शेवटी वय महत्वाचं नाहीये, तुमचं कर्तृत्व काय आहे, तुमचा अनुभव काय, तुम्ही देताय काय, तुमचे शिष्य आहेत हे, त्यांना काय देताय. असं बी झालं. ह्याच्या क्षेत्रात भरती पण झाल्यात मुलं आपल्याकडनं गावात. आता पोलीस भरतीला 1-2-3 झाल्यात. आमचा पदरचा पुतण्या एक झालाय, 2 पुतणे झाल्यात. त्याने असंच बाबा तालमीतनं आले की नंतर बाबा संध्याकाळचं बाबा चला व्यायामला असं करून गेलेले. एक 4-5 जण झाले. आपल्या काही सरदारांच्या जगात भरपूर नाहीत, पण एक 4-5 जण तर आपली भरतीत गेलेले चांगली झाले. बाकीची पूर्ण घडत मंडळी, आपण कधी विश्वास ठेवू शकत नाहीत, अशा गोष्टी या क्षेत्रात घडतात. पण करणारा पण तेवढा ठाम पाहिजे, जिद्दी पाहिजे, नाहीतर बैल विकला नसता. एकमेव कारण मी काय तुम्हाला सांगितलं बरोबर आहे की ज्याला हिऱ्याची पारख आहे तो करणार. अगदी बरोबर आहे. असं जवळ की कसं आहे, वस्ताद मंडळी जी आहेत म्हणजे कोण बी वस्ताद मंडळी असू दे, त्या मुलग्यासाठी कष्ट भरपूर करून घेतात. कष्ट केलं की कसं आहे, लहान असताना लंगोडा लावायला शिकवायचं, ती पायाला बारकासताना हात लावून पाया पडायचं. मग त्याला कसं आहे, त्याचा आई वडील असतील किंवा भाऊ असेल किंवा वस्ताद मंडळी कोण बी असेल, मग मोठं झाल्यावर सर कधी त्या मुलग्याला का लाज वाटते, मोठा पैलवान झाला की आपल्या वस्तादाला झुकायसाठी का लाज वाटते. आम्ही काय म्हणतो, तुम्ही मोठं व्हा तर खोटं होऊ नको. बरोबर, अगदी मागली जाण राखा आणि वस्ताद मंडळी तुमच्या पाठीशी राहतील. सगळी ज्यांनी तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवलेले आहे त्याची जाण शेवटपर्यंत असलीच पाहिजे. आणि कसं आहे, आमचं काही मत नाही, जो पैलवान मोठा आहे त्यानं एक आपल्या संघ सोबत जो भरती झालेले आहेत, म्हणजे गरीबाचा घेऊन जावं, त्याला मार्गदर्शन करावं, त्याला हे सर्व्हिस बद्दल नाही तर कशाबद्दल तरी कधी सहकार्य आपण गेलोय, कुठल्या परिस्थितीतनं गेलोय ही जाणीव पाहिजे. बरोबर आहे की, म्हणजे आपल्याला जे मिळतंय ते दुसऱ्याला पण कसं मिळेल, कसा गावातला जाईल किंवा मित्र असून दे. अगदी बरोबर. कोण बी गरीब परिस्थिती काय प्रत्येकावर असते,
आणि पैलवान की क्षेत्रच असं आहे ना की कोणीही सोन्याचा चमचा घेऊन क्वचित जर अपवाद सोडले तर लय आहे कष्ट की नाही सर. आणि सर. सर्रास मिडल लोअर क्लास जे आहेत मध्यमवर्गीय त्याच्या खालचे जे आहेत हेच आहे कष्टकऱ्यांची पोरं जास्त आहेत सगळी सर्रास 99% जर म्हटलं सगळे कष्टकऱ्यांचेच त्या आहेत सगळ्या खेळावित्या कुस्तीसारखं कष्ट कशालाच नाही सर. आणि शिवाय जीव मुठीत घेऊन आखाड्यात उतरावं लागतंय सगळ्या गोष्टी घेऊन करायला लागतात. या कुस्ती क्षेत्राला बघा बाकीच्या ह्याच्यात बघा तुम्ही खेळाच्या प्रकारमध्ये हा समजा रनिंग असलं तर फक्त पायच फास्ट पाहिजे बरोबर आहे बघा तुम्ही अगदी कुठल्याही बरोबर. खेळाचं काढलं तर 1-2 पार्टच लागतो हा हा पण हा कुस्ती क्षेत्रच असं आहे पूर्ण 100% बॉडी तिथं आहे तिथं बॉडी असून आहे सगळे. एक आता म्हटलेलं पण सेकंदाला एका सेकंदाला आपल्या डोक्यात हजार विचार Decision. असतात. हा. मी सेकंदाला तुम्ही एका कुठल्या बी खेळात तुम्ही आता क्रिकेट असला की बॉल टाकला की असं मारीन तसं मारीन बरोबर. फुटबॉल असला तर पायाने खेळीन हा. कुस्ती क्षेत्रात हात पाय सगळंच डोळे डोकं पोट पण पाहिजे कारण की दमलं हा, तर हा, पडणार हा. डोळे बंद झाले तरी बी होणार हात बरोबर. थांबले तर काय तर होणार पाय थांबले तर काय अगदी होणार क्षणात काय होईल आणि हे सांगता सगळं येत करत नाहीये असताना हो. बाहेरला आवाज वस्तादांचा कानावर ठेवून की होय. बाबा बाहेर किती पॉईंट आहे काय आपलं लक्ष तिकडे नसतं म्हणजे सगळं बघून जर सगळं करायचं. concentration एकमेव बरोबर, खेळ बरोबर. असा आहे कुस्ती क्षेत्र सगळ्याच की गोष्टी मेंदू सगळ्याच आपण गोष्टी. एखादा सगळ्या ह्याच्या क्षेत्रात एखादा भाग पण एकमेव एकच खेळ असा आहे की की टोटली तुमच्या शरीराचं सगळं पार्ट मेंटली आणि फिजिकली ज्याला आपण म्हणतोय 100% आहे की नाही हो. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या हो जो तिथं व्यवस्थितपणे अलर्ट आहे तोच तिथं पुढे टिकणार आहे. 100% थोडा 1 सेकंद नव्हे मिली सेकंदचा जरी फरक पडला की तो पडला पण आता तुम्ही म्हणता मिली सेकंदाचा परवाची बरोबर. गोष्ट आहे आपल्या ह्या कुमार माडके हा मी कोचिंगला होतो आपल्या कोल्हापूरचाच पैलवान हा. आहे तेजस मोरे अच्छा काय झालं आता कोल्हापूरचा म्हणजे आम्ही आमची पोरं जी आमची विश्वचरण वगैरे होती सतीश म्हणा ही जी होती यांचा नंबर लागला आणि कोल्हापूरचा आहे म्हणल्यावर कोल्हापूरच्या तालीम संघ काय म्हणलं सर तुम्ही बसा जरा असं एक हा आणि योगायोग सांगायचं काय माहिती काय पहिला बाउट झाला म्हणजे 1-2 मिनिटाचा तो झाला हा. तो झाल्यानंतर त्याचं 2 पॉईंट झालं विरोधकाचं याचं 1 पण नाही दुसरा बाउट सपत आला आणि दुसऱ्या बाउट मधलं 15 सेकंद ते 17 सेकंद राहिलेले अच्छा शेवटचे आणि माझी शेवटपर्यंत जिदारी होती कोल्हापूरचा आहे म्हणून आपण एक जिदारी असते ना बरोबर हे कर ते कर जिदारी होती सगळ्यांनी आशा सोडलीत आणि 12व्या सेकंदाला माझ्या पाठीमागाचे दोघं चौघ होती ती निघून गेली 12 सेकंदात काय होणार काय नाही. होणार नाही पण मला गॅरंटी होती कारण माझं एक वेळ तसं झालं की मी शेवटच्या 7 सेकंदात माझा कधी घोळ झाला 7 सेकंदाला मी शांत राहिलो त्या 7 सेकंद मध्ये दुसऱ्या सेम तीच कंडिशन पुन्हा आली आमच्या कोल्हापूरच्या पैलवानानं राहिलेल्या 7 सेकंदामध्ये मी नुसतं बोललो काय नाही कर एकदा पट तर काढ आणि त्यानं तो काढायला आणि बरोबर डाव लागायला आणि ते खाली पडायला हे जर पाठीव जायला आणि तिकडे शिट्टी वाजल्या पॉईंट द्यायचं का नाही सगळी जसा ह्याच्यामध्ये आपलं झालं ना दंगलमध्ये सेम पोझिशन मग तिने व्हिडिओ काढला आणि बघितलं मायक्रो 7 सेकंद राहिलेले 7 सेकंद नाहीत मायक्रो 0.7 एवढं सेकंद म्हणजे ती हे राहिलेलं आणि तेवढे याच्यात तो पाठीवर गेलाय त्यामुळे त्याला 2 पॉईंट देण्यात आले आणि 2 पॉईंट दिल्यामुळे शेवटचे 2 पॉईंट असल्यामुळे तो कुमार माडके केसरी झाला म्हणजे बघा योगा आणि ते वेळ असते क्षण असतो तो आपल्याला पटकन त्यावेळेस काय सुचलं पाहिजे आणि शेवटच्या सेकंदापर्यंत वस्तादाने मी जिदारी सोडली नसली पाहिजे आणि शेवटच्या क्षणापर्यंत तू लढ म्हणणारच पाहिजे पुढे त्यावेळी मला वाटतंय मेघराज कटके यांनी तिने मला बोलवून घेतलं वस्ताद म्हणलं तुम्ही लई जोरात सांगताय राव लई जोरात सांगताय बघा मंडळी कसे अनुभव असतात आणि कसे घडवले जातात शेवटच्या मोमेंट शेवटच्या क्षणापर्यंत हार मानली जात नाहीये त्याला तेवढाच उत्साह त्याच्यामध्ये भरभरून भरला जातो त्याच्याशिवाय असे क्षण आपल्याला ऐकायलाही बघायला मिळत नाहीयेत आणि ज्यांनी तो अनुभवला असेल त्यांच्या अंगावरती काटे आल्याशिवाय राहिलेले नसेल ऐके नाही अगदी बस थोडकी आपल्या विषयी थोडक्यात जरा सांगायची कोचिंग नाही पण चांगला पैलवान होता तुझी पैलवान बद्दल माहिती थोडक्यात गरीब बनातला पैलवान आहे आणि आता सुरुवात आहे नुसती बाबा आपण घेतले मी पैलवान विठ्ठल चिले येवलूज तालुका पन्हाळा मी शेतीच करतोय आता ऊस तोडतोय जनावर आहेत मी पण एक चांगला पैलवान होतो आता कोचिंग मध्ये आहे यांच्याबरोबर यांच्या सोबत आहे सकाराम पटेल सर सकाराम दादा अण्णा यांच्या बरोबर आहे सुरुवात आहे जे आपल्यालाच कमावं लागणार आहे ते आहे की नाही तर मंडळी अचानकपणे आपली सगळ्यांची गाठ पडली हे कुस्ती क्षेत्रातले जे दिग्गज आपण म्हणतो आपण त्यांच्याशी आपली आज नशिबाने गाठ भेट पडलेली आहे रत्नागिरीच्या मैदानानिमित्त तर खरोखरच त्यांच्यासाठी आणि त्यांचे जे काही पुढचे पठ्य तयार होणारे जे आहेत जे अगदी हिंद केसरीच काय पण
इंटरनॅशनल आपल्या ऑलिम्पिक्स मध्ये देखील गोल्ड मेडल पर्यंत मिळवून देणारे जे काही वस्ताद मंडळी आहे त्यांच्याशी बातचीत करायला आपल्याला संधी मिळाली. आपण सर्वांचे आणि माझ्या मुंबईच्या शिर्षीकर आणि त्याचे जे लाखो व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर, त्यांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद.